परमपूज्य सद्गुरू श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 29. श्री गणेशाय नमः. श्री आजूबाई नमः. ज्यांना ज्यांना भेटला सुत त्यांनी सांगितले आपले स्वानुभव. ते झाले इथे सादर आपुल्यासाठी. सन 1993 साली आमदार चंद्रकांत खैरेंनी केली इच्छा सद्गुरू दर्शनाची. म्हणाले, गुरुजी जाऊया तुमच्या सवे महाराजांच्या दर्शनासी. सोबत होती धर्मपत्नी, नाव त्यांचे वैजयंती. त्यांचा हा स्वानुभव खूप वर्षापासून. इच्छा होती आजूबाई दर्शनाची. त्याचबरोबर महाराजांची कीर्ती होती त्यांच्या कानी. ते आहेत बालब्रह्मचारी. वय त्यांचे शतकाजवळी. निरपेक्ष, निर्लोभी, निस्वार्थी, शांत आणि प्रसन्न. त्यांच्या वाणीची सत्यता ऐकली होती त्यांनी. वाटे त्यांना भेटावे, त्यांचे आशीर्वाद घ्यावे म्हणून पतीसोबत गेल्या होत्या अन्व्यासी. घेऊन दर्शन आजूबाईचे आले मग महाराजांपाशी. साक्षात पाहिले महाराज. प्रसन्न मुख, तेजपुंज, नयनी वात्सल्य पुरेपूर. अत्यंत साधे सरळ, शांत, धीर, गंभीर. गोमुखासनातली बैठक प्रथमदर्शनीच त्यांनी घेतले चित्त हरून. नव्हते केवळ ब्रह्मचारी, वाटले दुसरी आजूबाई. महाराजे केली विचारपूस अत्यंत मायेने. दिला मग त्यांनी आशीर्वाद, अखंड सौभाग्यवती भव, कल्याणमस्तू. गेले हरखून मन, अष्टसात्विक भाव जागले. वाटले जणू माता पिता, पुसती मायेने लेकरा. तेव्हापासून आजपर्यंत चित्ती असती लक्ष्मीकांत. पती होते आमदार, अत्यंत धर्मनिष्ठ. मनोमनी मानले त्यांनीही गुरुस्थानी महाराजांना. नंतर यथावकाश केला घरी शतचंडी याग. त्या कार्यक्रमातच अनुग्रह त्यांचा घेतला. त्यांच्याच कृपाशीर्वादे पती पुन्हा निवडून आले. मंत्रीपदी विराजले. ही कृपा सद्गुरूंची. अन्व्याला निघतसे स्वारी आई आजूबाईची. ते रूप आजूबाईचे आजही नयनी वसतसे. श्रावण मासी अन्व्यासी होतसे लिंगार्चन पूजा. त्यासाठी आम्ही खास बसत असू पूजेस. अजूनही ते व्रत आमुचे सुरू आहे अखंडित. एकदा मंत्री साहेबांना झाला उशीर येण्याला. पूजेसाठी महाराज स्वतः बसत असे. यजमान आले नाही म्हणून सर्व खोळंबले. वैजयंती म्हणे सद्गुरूसी, करावी आपण सुरुवात पूजेसी. अवतारी पुरुष महाराज थांबले त्यांच्या पतीसाठी. त्यांच्या पतीचा राजकीय प्रवास वाढत गेला उत्तरोत्तर. महाराजांच्या कृपेने पद आणि प्रतिष्ठाही लाभते आहे अजूनही. आणखी एक प्रसंग. कन्या त्यांची होती उपवर. त्यासाठी वर शोधणे सुरू होते त्यांचे. त्या गेल्या अन्व्याला. म्हणाल्या सद्गुरूंना, मुलीला बघण्यासाठी येत आहेत पाहुणे. वाटत होती मनी चिंता, काय होईल याची. महाराज म्हणती त्यांना, घडेल इच्छेनुरूप तुमच्या, नका करू काळजी. कार्यक्रम होता मुंबईला. केली विनंती महाराजांना, चलावे आपण मुंबईला. विनंती त्यांची मान्य झाली. गुरुमाऊली मुंबईला गेली. झाला कार्यक्रम दुसरे दिवशी मुलगी पाहण्याचा. कार्यक्रमानंतर पाहुण्यांनी घेतले महाराजांचे दर्शन. वर मुलगा होता सोबत. महाराज विचारती मुलाला, पाहिले का आमच्या मुलीला? अति नम्रपणे मुलाने होय म्हटले. मग आहे ना तुमची पसंती? मुलगा म्हणाला महाराजांना, जी असे आपुली आज्ञा, पालन त्याचे होईल. महाराजांनी लाविले मुलाला कुंकू. त्यांच्या एका आशीर्वादे जुळले लग्न कन्येचे. खैरे पती आनंदले. प्रतिवर्षीच मग त्यांच्या गृहासी महाराजांसमवेत होतसे शतचंडी. लक्षचंडीच्याही संकल्पावेळी पती पत्नी होते हजर. मे 2003 साली महाराज ब्रह्मलीन झाल्याची वार्ता येऊन धडकली. आम्ही होतो दिल्लीसी.
सर्व सोडून अति दुःखे आलो धावता अन्वयाला. भाग्य त्यांचे थोर त्यांच्या पार्थिव देहाजवळ, अंत्ययात्रेत बसून होत्या रथावर. ज्यावेळी होतसे गुरुदर्शन म्हणतसे त्यांना भाग्यवंत. 15 वर्षाच्या सहवासात दिले त्यांना भरभरून प्रेम. होते इतके निरपेक्ष नाही मागितली कधी कपर्दिक. आजही त्यांच्या समाधीजवळ भास होतो त्यांना सतत. भाग्यवान लक्ष्मी आहेस हे त्यांचे बोल, आजही देतील त्यांना शक्ती आणि साहस. कठीण समयी ऐशा सद्गुरुचरणी नित्य राहावे सेवार्थ. हीच प्रार्थना आंबेसी न मागणे दुजे काही. कृपा करावी गुरुमाऊली. बावस्कर घराणे हट्टीचे निस्सीम भक्त महाराजांचे. त्यांच्या 2 कन्या जरी वयाने असती सान, संस्कार मात्र महान. मयुरी विलास बावस्कर, दुजी अमृता शरद बावस्कर. दोघींचे वाडवडील समर्पित आहेत महाराजांप्रती. त्यामुळे त्यांचा हा वसा त्यांनी टिकविला या पिढी. अमृताचा हा अनुभव म्हणते महाराज असती महान. भूमंडळीचे संत पुरुष जे पाहती भूतमात्रात ईश्वर. त्यांनी केला कांचन कामिनीचा त्याग. जीवन आजूबाई समर्पित. काय होईल उद्या याची ज्याला नाही चिंता. कर्मयोग्याचे जीवन इतरांसाठी हा परिपाठ. सहज त्यांचे बोलणे हाच असे उपदेश. विवेक आणि वैराग्य निस्वार्थ निरपेक्ष. नसे कधी अंधश्रद्धा न स्तुती पाठकांचा कडबोळा. आत्यंतिक सहनशीलता तेवढीच क्षमाशीलता. समर्थ उक्तीनुसार सतत असती सावधान. सामान्य विषयापासून राजकारणापर्यंत मुक्तपणे त्यांचा संवाद सर्वांशीच होत असे. हे आहे त्यांचे थोरपण जे आम्ही स्वीकारले अनुभवातून. नाही कधी आम्ही विसरणार आमुच्या या सद्गुरूला. म्हणते मयुरी महाराजांप्रती अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जे करीती शिष्यांचे सर्वांगीण कल्याण, ज्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार देत असत ते सूचना. त्याही अत्यंत सूचक शब्दात, ज्यामध्ये कधी नाही दिसला औदार्य भाव. आपुल्या कुळपुरुषाचा तुकारामपंतांचा शिवार्चनटी करण्याचा कुळधर्म त्यांनी अवलंबिला लिंगार्चने. त्यांची ही अनेक वचने त्यानुसार आचरण असणे मनावर आमुच्या बिंबवले आहे. त्याच्याच कृपाप्रसादे आम्ही अनेक वाडवडील आमुचे विद्या अनेक धन ऐश्वर्याने सुसंपन्न आहोत आज. सांगावेत किती अनुभव जे आमुचे जीवन टाकीती उजळून. त्या सद्गुरुचरणी कृतज्ञतापूर्वक नतमस्तक आहोत आम्ही सदोदित. आणखी एक शिष्य नामे रमेश गणपतराव पाठक, बोधेगावी घरदार. आई त्यांची काशीबाई आहे सद्गुरूची अनुग्रहित. या कारणे त्यांना लाभले गुरुसान्निध्य. हे त्यांचे पूर्वसुकृत. बालपणीच त्यांना होता संत समागम. परंतु घ्यावा त्यांचा अनुग्रह असे कधी वाटेना. गुरु शोधावा न लागती, स्वयं गुरु शिष्य शोधिती. ज्यांचेवरे त्यांची मर्जी तो धन्य जाणावा. त्यांचे प्रति ऐसेच झाले. सद्गुरू लक्ष्मीकांत बोधेगावी आले चुलत बंधूकडे. त्यांचेकडे होता अनुग्रहाचा बेत. आम्हीही सर्वजण झालो त्यात सामील. मग झाला महाराजांशी संवाद. म्हणे कधी करता असा कार्यक्रम तुमचे घरी. म्हणे पाठक तत्क्षणी उद्याच करू माझे घरी. ही होती जणू परीक्षा. परंतु महाराज वदले नको उद्याच, येऊ केव्हा तरी पुन्हा. झाली मग तिथी निश्चय. त्यानुसार गेले अन्वयास. मातोश्री आनंदली म्हणाली भाग्य तुझे थोर. म्हणून झालीसे गुरुकृपा. दुसरे दिवशी महाराजांसवे आले बोधे गावास. सायंकाळी तिन्ही बंधूंनी सपत्नीक घेतला अनुग्रह. महाराज म्हणती मातोश्रींना असे तुमचे हे सद्भाग्य, संतती चांगली निघणे. महाराजांचे शब्द जगातील कोणत्याही विद्यापीठातील
प्रमाणपत्रापेक्षा माझ्या हृदयी ठेविले मी कोरून. ते दिवशीपासून माझा झाला असे सतत उत्कर्ष. संसारी नांदते सौख्य, धनप्रतिष्ठाही लाभली. जैसे व्हावे परिसस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण. झाले त्यांचे जीवन सुवर्णमय गुरुरूपी परिसाने. धन्य धन्य गुरु लक्ष्मीकांत, तयापायी साष्टांग दंडवत. रामचंद्रसुत श्री आजूबाई कुळाशी संबंधित, सद्गुरु कृपेने हे अनुभव निरोपिले असे. इति श्री लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृत 29 समाप्तः. श्री लक्ष्मीकांतार्पणमस्तु. लक्ष्मीकांत महाराज की जय.